आपल्या झाडाची वाढ होत नाही, पाने पिवळी पडतायत, फळधारणेला उशीर होतोय, तर साधारण आपण एक 7 चुका त्या करत आहोत. यामध्ये आपली एक चूक आपल्या वर्षभराची मेहनत आणि वर्षभराचं नुकसान करू शकते. तर ह्या गोष्टींची उपाययोजना जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, नितीन ॲग्रो जर्नी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर नारळाची लागवड करत असताना शेतकरी ज्या 7 चुका करतो त्यावरील उपाययोजना ह्या आपण व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. चूक नंबर 1, आपण चुकीच्या ठिकाणाहून रोपं निवडणे. महत्त्वाचं म्हणजे रोप जास्त उंचीचं पण नसावं आणि रोप जास्त बुटकं पण नसावं. मग त्यानंतर रोपांची पाने हिरवीगार असावीत, कोणता पानांवरती प्रादुर्भाव नसावा, पाने पिवळी पडलेली नसावीत आणि त्या रोपांचं वाढ साधारण ते रोप जवळपास 6 ते 8 महिन्याचं असायला हवं. आणखी योग्य मार्गदर्शनाखाली ओळखीच्या ठिकाणीच रोपांची निवड करणं गरजेचं आहे. तर चूक नंबर 2, नारळांच्या झाडांमध्ये योग्य अंतर न ठेवणे. काही लोक आपले जमीन क्षेत्र वाचवण्यासाठी ठराविक अंतरांचं पालन करत नाहीत, गर्दी होते. त्यानंतर असं होतं की सूर्यप्रकाश झाडांना पुरेसा मिळत नाही, झाडांचं अंतर जवळ असल्यामुळं झाडांमध्ये हवा खिळती राहत नाही आणि त्याचा मार उत्पादनाला बसतो, त्याचा परिणाम उत्पादनावरती होतो. त्यामुळं एक साधारण अंतर हे 8 ते 10 फुटाचं असणं गरजेचं आहे. तर चूक नंबर 3, लागवडीच्या दरम्यान चुकीचा खड्डा काढणे. तर खड्डा लहान असल्यामुळं झाडांची मुळं खोलवर रोवली जात नाहीत, झाडांची वाढ होण्यास मदत होत नाही. तर काही लोक न खत वापरताच खड्डा काढला जातो आणि झाडांची लागवड केली जाते. तर यामध्ये एक सुधारणा करणं गरजेचं आहे. ती म्हणजे असं की ज्यावेळी आपण रोपांची लागवड काढतो त्यावेळी त्याचं अंतर 3x3 3x3चं खड्ड्याचं अंतर असायला हवं. त्यामध्ये आपण शेणखत, थोडी वाळू, त्यानंतर मातीचं प्रमाण थोडं आणि निंबोळी ह्या गोष्टींचं मिश्रण करून त्या 3x3च्या खड्ड्यामध्ये टाकून झाडे ह्या मेजरमेंटनुसार लावणं गरजेचं आहे. तर चूक नंबर 4, पाणी व्यवस्थापनाचं नियोजन नसणे. नारळाच्या झाडांना जास्त प्रमाणामध्ये पण पाणी नसावं आणि एकदम कमी प्रमाणामध्ये पण नसावं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी साठलं नाही पाहिजे. मग ड्रीप इरिगेशनद्वारे, परत ठिबकद्वारे हा पाण्याचा आपण त्याला पाणी पुरवठा हा आपण करणं गरजेचं आहे. चूक नंबर 5, खतांचं व्यवस्थापन चुकीचं असणे. तर आपण रासायनिक खतं आणि सेंद्रिय खतं यामध्ये सेंद्रिय खतांवरती भर देणं गरजेचं आहे, पण यामध्ये सेंद्रिय आणि रासायनिक याचा समतोल पण करता यावा. आणखी काही शेतकरी वर्षातून 1 वेळाच खत देतात, पण साधारण तसं बघायला गेलं तर वर्षातून 2 वेळा खत फवारणी झाली पाहिजे. आणि सेंद्रिय खतांवरती जास्तीत जास्त सेंद्रिय खतांवरती भर देता येईल तेवढी दिली पाहिजे. मग आपल्या पोल्ट्रीमधलं कोंबडीचं खत असो, शेळीचं खत असो, गांडूळ खत तरी अतिशय उत्तम, गांडूळ खत असो, शेणखतावरती पण भर दिली पाहिजे. ह्या गोष्टींचं एक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन असून परत जो झाडांवर पडणारा रोग आहे तर त्याच्यावरती थोडीफार औषध फवारणी म्हणून रासायनिक खताचं जोड घेतलेली योग्य राहील. तर चूक नंबर 6, की आपण कीड रोगांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहात. याचा अर्थ असा की हे बघू शकता आपण इथं पानं कुरतडली जातात, पानं कुरतडणे, त्यानंतर जो त्याचा झाडाचा जो बुंदा आहे त्याला कुठेतरी होल पडणे, ह्या गोष्टींच्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी गरज भासते ज्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी निदर्शनास येतात त्यावेळी वेळेवर आपल्याला औषध फवारणी करणे फार गरजेचं आहे. तर चूक नंबर 7, इंटरक्रॉपिंगचा चुकीच्या पद्धतीने केला जाणारा वापर. यामध्ये आपण जे पीक घेत असतोय ते जास्त पाण्याचं पीक घेऊ नये याचा परिणाम नारळांच्या झाडावरती होतो आणि हे आपल्याला नुकसानकारक ठरू शकतं.
हा असा विषय की यामध्ये आपण भात लागण करतो, ऊसाची लागण करतो, कोणतंही आपलं भुईमुगाची लागण करतो. म्हणजे ज्या गोष्टींचं आपण पीक घेतो यामुळं पाणी पुरवठा, त्याला मिळणारं प्रोटीन, त्याला ज्या काय जमिनीतून जे जीवनसत्व झाडाला मिळतं ते सगळं ते पीक मारून म्हणजे ओढून घेतं. त्याचा मारा झाडांच्या वरती होतो. याच्याऐवजी आपण आंतरपीक म्हटलं म्हणजे लिंबूची लागण म्हणा, सुपारी म्हणा, त्याच्यानंतर भाजीपाला आलं, हळद, केळी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींची लागण चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. तर मित्रांनो, ह्या 7 चुका टाळणं फार गरजेचं आहे. याच्या मागचं तुम्हाला कारण, सगळ्या गोष्टींची माहिती मी सविस्तर दिलेली आहे. तर ह्या 7 चुका टाळल्या तर आपण नारळ या झाडातून भरघोस असं चांगलं उत्पन्न घेऊ शकतो. आणि आपल्याला या बाबतीत आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर तुमच्या शंका काही असतील तर त्या कमेंटद्वारे मला कळवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.